नमस्कार. आवाज महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. निवडणुका जाहीर झाल्यापासून देशात आणि महाराष्ट्रात आणि सगळीकडेच वेगवेगळ्या घटना वेगाने घडू लागल्यात. पक्षांतर होऊ लागलेली आहेत, मतांतर होऊ लागलेली आहेत आणि पोलरायझेशन होईल की काय, राजकीय ध्रुवीकरण होईल की काय अशा शक्यताही बऱ्याच राज्यांमध्ये निर्माण झाल्या आहेत. अगदी प्रत्येक तासाला एक बातमी ऐकू येते की कोणीतरी पक्षांतर केलं, कोणीतरी नाराज झालं, कोणीतरी पक्षातून दुसऱ्या पक्षात जाऊ बघतंय. या सगळ्या बातम्या चालू राहणार आहेत. पण आजचा आपला विषय मुख्यतः असणार आहे तो भारतीय जनता पक्षापेक्षा मोदी संघाला खटकतायत का, आणि मुळातच भाजपा हीच मोदी केंद्रित झालेली आहे का, या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. आपल्याला हे माहिती आहे की आत्ता या वेळेला हे बातमीपत्र चालू असताना भाजपाचे वरिष्ठ नेते, निरीक्षक आणि ज्यांच्याकडे कार्यभार महाराष्ट्राचा आहे ते राजीव प्रताप रूढी हे शिवसेनेला भेटण्याकरता आत्ता मातोश्रीवर जाणार आहेत. त्याच्याबद्दल काही अपडेट्स झालेत आपण हा कार्यक्रम चालू असताना ते आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. पण त्याच्या आधी मुळात भाजपामध्ये व्यक्तिकेंद्रित राजकारण झालंय असं संघाच्या धुरीणांना का वाटतंय याच्यावरही चर्चा सुरू करणार आहोत. पण त्याच्या आधी आपण बघणार आहोत आजच्या दिवसातल्या महत्त्वाच्या घडामोडी, अर्थात हेडलाईन्स. वरचढ ठरतायत का, आणि तसं असलं तर भाजपपेक्षा वरचढ मोदी संघाला खटकतायत का, असे अनेक प्रश्न आज उपस्थित होत आहेत. याचं कारण म्हणजे आज बंगलोरमध्ये एका कार्यक्रमामध्ये सरसंघचालक मोहन भागवतांनी केलेलं वक्तव्य. नमो नमोचा जप करण्याचं कारण नसल्याचा दमच जणू भागवतांनी संघाच्या कार्यकर्त्यांना दिलाय. पाहूयात या संदर्भातला साम वाहिनीचा एक खास वृत्तांत. एका कार्यक्रमात RSS कार्यकर्त्यांना उद्देशून सरसंघचालकांनी केलेलं वक्तव्य पाहून राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या. भागवत म्हणतात, संघाच्या सदस्यांनी भाजपसाठी काम करताना आपण एका संघटनेचे सदस्य असल्याचं विसरलं नाही पाहिजे. एका व्यक्तीला डोळ्यासमोर ठेवून करण्यात येत असलेल्या प्रचारापासून संघानं दूर राहिलं पाहिजे. आम्ही राजकारणात नाहीत, त्यामुळे आमचं काम नमो नमो करणं नव्हे, आम्हाला आमचं लक्ष्य गाठण्यासाठी काम करायचं आहे. संघचालकांच्या याच भूमिकेमुळे अनेक प्रश्न उपस्थित झालेत. मोदी भाजपपेक्षा वरचढ ठरतायत का? मोदींचं पक्षापेक्षा मोठं होणं संघाला खटकू लागलंय? अडवाणीनंतर सरसंघचालकांची भूमिका कशाचं द्योतक? नमोचा जप करणं संघाचं काम नसल्याची जणू ताकीदच सरसंघचालकांनी दिल्याचं दिसतंय. याचाच अर्थ आगामी लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपाचा प्रचार करताना मर्यादा न ओलांडण्याचा इशाराच मोहन भागवतांनी दिलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अडवाणींनीही मोदी केंद्रित प्रचाराबाबत नाराजी व्यक्त केली होती. आता भागवतांनीही एका व्यक्तीला डोळ्यासमोर ठेवून सुरू असलेल्या भाजपच्या प्रचारापासून संघाच्या कार्यकर्त्यांना दूर राहण्याचा सल्ला दिलाय. विशेष म्हणजे राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत आपण राजकारणात नाही, त्यामुळे नमो नमो करणं आपलं काम नाही, लक्ष गाठण्यासाठी आपण काम केलं पाहिजे असं म्हणत त्यांनी मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपच्या वाटचालीत सहभागी होण्यास नकार दर्शवलाय. तिकडे सत्तेपासून दूर राहिलेल्या भाजपाला सत्तेचे वेध लागलेत. त्यामुळे येणं केनं प्रकारेनं सत्तेपर्यंत कसं पोहोचता येईल याचा जुगाड करण्यात वरिष्ठ नेते गुंतलेत. त्याचीच अपरिहार्यता म्हणून की काय, सुरुवातीपासूनच झालेल्या विरोधाकडे कानाडोळा करणाऱ्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना मोदींची लाट दिसली आणि हळूहळू भाजप मोदी केंद्रित झाल्याचं राजकीय धुरंधरांनी म्हटलंय. एक नजर टाकूया भाजपच्या मोदी केंद्रित कॅम्पेन्सवर. चाय पर चर्चा, मोदी फॉर PM, अब की बार मोदी सरकार, हर हर मोदी, घर घर मोदी, आई वॉन्ट माई नेशन टू बी मोदीफाइड, तुम मेरा साथ दो मैं तुम्हें विकास दूंगा, मोदी आर्मी, मोदी लाओ देश बचाओ, मोदीत्व, द आयडिया बिहाइंड द मॅन या पुस्तकाचं प्रकाशन. मतदारांसाठी मोदींचे प्रादेशिक पेहरावस्त्र, 1 नोट कमल पर नोट, मिशन 272+, 100% भाजप, नुक्कड नाटक, हुंकार, शंखनाद, महागर्जना रॅलीद्वारे मतदारांना साकडं. शहाजनाला कैद केल्यानंतरच अकबराला तख्त मिळालं होतं हे ध्यानात ठेवून कदाचित मोदींनी अडवाणींना खैबर खिंडीत गाठून तख्त मिळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यानंतर अडवाणींनी उपसलेल्या नाराजी अस्त्रामुळे भाजपच्या वरिष्ठांसह भागवतांनाही त्यांची मनधरणी करावी लागली होती. मोदींसाठी लोहपुरुषाला साईडलाईन करणाऱ्या भाजपचा उद्देश आगामी लोकसभा निवडणुकीत सफल न झाल्यास याच भाजपाने मोदींना तांदळातल्या खड्यासारखं बाजूला केलं तर आश्चर्य वाटायला नको. रचना विचारे, साम TV. अनेक मुद्दे या वृत्तांतामध्ये मांडण्यात आलेले आहेत. आपण याच्यावर चर्चा करणार आहोत. ही चर्चा करण्याकरता आपण विविध तज्ज्ञांना, विश्लेषकांना आणि विविध पक्षांच्या प्रवक्त्यांना सुद्धा आमंत्रित केलेले. आपण त्यांची ओळख करून घेऊ. सर्वात प्रथम मृणालिनी नानिवडेकर आपल्याबरोबर आहेत, विशेष प्रतिनिधी सकाळच्या. गेली अनेक वर्ष
संघाचं राजकारण, भाजपचं राजकारण आणि एकूणच राष्ट्रीय तसंच राज्यातलं राजकारण त्या जवळनं बघतायत. आजच्या या सगळ्या घटनाक्रमाचं विश्लेषण आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. त्याबरोबर आपल्याबरोबर आहेत अवधूत वाघ, भाजपचे प्रवक्ते. आज ते आपल्याकडे या संपूर्ण घटनाक्रमामध्ये भाजप कशा दृष्टिकोनातून बघतो, सरसंघचालकांच्या विधानाचे अर्थ, अन्वयार्थ कसे असू शकतात याच्याविषयी बोलणार आहेत. त्याचबरोबर आहेत आम आदमी पक्षाचे रवी श्रीवास्तव. ते निवडणुकीच्या राजकारणाच्या पटलावर संघाकडून आलेल्या विधानाचा बाकी पक्षांच्या राजकारणावर काय परिणाम होणार आहे, किंवा भाजपच्या राजकारणाला आत्तापर्यंत इक्विडिस्टन्सवर ठेवणारी आम आदमी पार्टी ही नेमकी या विधानाकडे कसं बघते हे आपल्याला सांगणार आहेत. आपल्याबरोबर काँग्रेसचे नेते भाई जगताप या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. आणि भाई जगतापांच्या बरोबरच नाशिकहून आपल्याबरोबर असणार आहेत श्रीमंत माने, कार्यकारी संपादक सकाळच्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे, आपल्याबरोबर सहभागी झालेत. या सर्वांचं या कार्यक्रमात स्वागत करतो. आणि सर्वात प्रथम जातो मृणालिनी नानिवडेकरांकडे. मृणालिनी, आज जे वक्तव्य आलेलं आहे सरसंघचालकांनी केलेलं, लोकसभा निवडणुकांच्या अगदी तोंडावर केलेलं हे वक्तव्य आहे. खरं बघता मोदींचं नाव भाजपाने सर्व पक्षांच्या आधी पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून घोषित केलेलं आहे. ज्यावेळेला इतर कुठल्याही याद्या, इतर कुठल्याही आघाड्या, इतर कुठल्याही प्रकारच्या समझोत्यांवर इतर राजकीय पक्ष विचार करत नव्हते, तेव्हा सर्वात आधी हे नाव भाजपने जाहीर केलं. अर्थातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा त्याला ग्रीन सिग्नल असल्याशिवाय हे नाव जाहीर करण्यात आलं नाही हे उघड आहे. तरीसुद्धा आजच्या विधानाचा अर्थ तुम्ही कशा पद्धतीने घेता आणि ते आजच करायचं काय कारण असावं असं तुम्हाला वाटतं? या विधानामागची पार्श्वभूमी लक्षात घेण्याआधी आपण एक लक्षात घेऊ की हे इंडियन एक्सप्रेस नावाच्या वृत्तपत्रात छापून आलेलं वृत्त आहे. ते खरं असेल, त्यात कुठल्याही प्रकारची वेगळी माहिती टाकून ते लिहिलं गेलं नसेल, हे गृहीत धरून समीरणजी आपण ही चर्चा करतो आहोत. ते वृत्त योग्य आहे हे धरलं तर सरसंघचालकांनी जे विधान केलं त्याबद्दल संघाच्या गतिविधी माहीत असलेल्या कोणालाही अर्थातच आश्चर्य वाटणार नाही. संघाने कधीही आम्हाला केवळ राजकारण करायचं आहे किंवा आम्हाला या देशाचा पंतप्रधान ठरवायचं आहे असं नमूद केलेलं नाही. संघ ही राष्ट्रनिर्माण आम्ही करतो असं चालणारी एक संघटना आहे. ही संघटना वेळोवेळी भाजपला मदत करत असते, ते आता लपून राहिलेलं नाही. संघानेही ते लपवून ठेवू नये. पण मात्र पंतप्रधानपदी एखाद्या व्यक्तीला नेमणं आणि त्या व्यक्तीच्या मागून कारभार करणं हे या संघटनेचं उद्दिष्ट असून चालणार नाही. हे योग्य वेळी लक्षात घेत मला असं वाटतं सरसंघचालक भागवतांनी दिलेल्या या कानपिचक्या आहेत. प्रश्न कसा असायचा की संघाचे सर्व कार्यकर्ते भाजपसाठी प्रयत्न करणार आणि योग्य वेळेला किंवा गरज नसेल त्यावेळेला भाजप संघाला दूर ठेवणार. या प्रकारावर आक्षेप घेत कुठेतरी संघाने हळूहळू मागून कार्यभार चालवायला सुरुवात केली होती. अडवाणींनी कराचीत केलेल्या वक्तव्यानंतर त्यांना ज्या रीतीने बाजूला सारलं गेलं त्या क्षणापासून संघ अतिशय सक्रियपणे भाजपमध्ये लक्ष द्यायला लागला. त्याचीच परिणिती म्हणून किंबहुना भाजपला पुन्हा एकदा मुख्य प्रवाहात आणायचं असेल तर मोदींशिवाय कोणताही पर्याय नाही हे लक्षात आल्यावर संघाने मोदींचं नाव पुढे करायला होकार दिला. पण या नमोचा जप, एखाद्या व्यक्तीचा जप संघटनेपेक्षाही जास्त मोठा होत असेल तर ते चालणार नाही हे लक्षात घेत हे विधान केलेलं आहे. मी फक्त एकच पूर्वीचं भूतकाळातलं विधान करते आणि संपवते. ज्यावेळेला अटल बिहारी वाजपेयी त्यांच्यात शक्यता नसताना आणि सामर्थ्य नसताना पंतप्रधान पदाचं स्वप्न पाहायला लागले होते, त्यावेळेला असं म्हणतात की त्यावेळेचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी नानाजी देशमुखांना मध्ये करून राजीव गांधी हे देशाचा गाडा हाकायला किती चांगले पंतप्रधान आहेत असा प्रचार केला होता. त्यामुळे संघ योग्य त्या वेळेला तुम्ही कुठे आहात हे दाखवून देत असतं. मोदींच्याही लाटेला मोदींनी जे स्वतःला समोर आणणं सुरू केलेलं आहे ते कदाचित भाजपसाठी अपरिहार्य असेल, पण संघाला ते चालणारं नाही याची चुणूक आज दिसलेली आहे. भविष्यात अशी चुणूक वारंवार दिसली तर मला आश्चर्य वाटणार नाही. बरोबर आहे मृणालिनी, तुम्ही अगदी उत्तम याचं विश्लेषण केलं. तर आपण जाऊयात अवधूत वाघांकडे. अवधूतजी, आपण जरी भाजपाचे प्रवक्ते म्हणून आज बोलणार असलात तरी गेले काही वर्ष राजकारणाचे आपण जवळून निरीक्षक आहात. वेगवेगळे अन्वयार्थ प्रत्येक घटनेच्या मागे दडलेले असतात, प्रत्येक विधानाच्या मागे दडलेले असतात. आज भारतीय जनता पक्ष या विधानाकडे कसं बघतो हे आम्हाला आधी जाणून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण मृणालिनींनी जे विविध मुद्दे उपस्थित केले त्यातला एक एक मुद्दा आपण चर्चेला घेऊयात.
कसं बघतो भाजप या विधानाकडे? सरसंघचालकांच्या हा संघाचा आदेश मानायचा का संघाचं विश्लेषण मानायचं का संघाने दिलेल्या कानपिचक्या मानायच्या? समीरणजी, सर्वप्रथम मी एक नमूद करू इच्छितो की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा भारतीय जनता पक्षाच्या विचाराची गंगोत्री आहे. या देशाला सर्वप्रथम भारतीय जनता पक्षाने जे पंतप्रधान दिले ते अटल बिहारी वाजपेयीसुद्धा संघाचे प्रचारक होते. जे उपपंतप्रधान राहून चुकले ते लालकृष्ण अडवाणीजीसुद्धा संघाचे प्रचारक होते. आणि भारतीय जनता पक्षातर्फे जे पंतप्रधानाचे उमेदवार घोषित केले ते सुद्धा नरेंद्र मोदी संघाचे प्रचारक होते. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ही जी प्रतिनिधी सभा झाली ती काय आजच नाही झाली. गेली कित्येक वर्षे साधारण याच सुमारामध्ये वर्षातनं एकदा संपूर्ण भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रतिनिधींची ही सभा होत असते आणि त्याला परमपूज्य सरसंघचालक संबोधित करत असतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही काय पॉलिटिकल पार्टी नाही आहे. राष्ट्रनिर्मितीसाठी हिंदूंची संघटना व्हावी आणि हिंदूंचं संघटन व्हावं यासाठी आज नाही तर गेली अनेक वर्षे झटणारी ही एक संघटना आहे. आणि राजकारणापासून आपण दूर राहिलं पाहिजे, आपण हिंदूंचं संघटन केलं पाहिजे, या देशाच्या विकासामध्ये आपलं योगदान असलं पाहिजे असं समजणाऱ्या कार्यकर्त्यांची एक ती फळी आहे. पण या देशामध्ये ज्यावेळी निवडणुका होतात त्यावेळी त्या निवडणुकांमध्ये सर्वात सक्षम पक्षाला आणि सर्वात सक्षम व्यक्तीला आपण कुठंतरी योगदान दिलं पाहिजे, पाठिंबा दिला पाहिजे. असं जर राजकारणामध्ये नसलेल्या एखाद्या संघटनेच्या मनात असेल तर त्यामध्ये काही गैर आहे असं काही मला वाटत नाही. परमपूज्य सरसंघचालकांनी कानपिचक्या दिल्या, इशारा दिला, हे असं म्हणणं मला असं वाटतं की त्यांच्यावर अन्यायकारक होईल. त्यांनी अतिशय स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की आपण एका स्वयंसेवी संघटनेचे सभासद आहोत आणि त्यामुळे आपण आपल्या मर्यादेमध्ये काम केलं पाहिजे. मी तुम्हाला सांगतो की संघाचा कधीच व्यक्तिपूजेवर विश्वास नाही. संघाने कुठच्याही व्यक्तीला आपला गुरु मानला नाही. संघामध्ये भगवा ध्वज हाच गुरुस्थानी आहे आणि आम्ही फक्त भारत मातेच्या प्रतिमेचं पूजन करतो. त्यामुळे आज नाही तर कालही आणि उद्याही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एखाद्या व्यक्तीला नजरेसमोर ठेवून आपली कुठचंच काम करत नाही. बरोबर. आणि फक्त ध्येयासाठी झपाटून आणि ध्येयाच्या दृष्टीने वाटचाल करणारी ही संघटना आहे. त्यामुळे त्यांना म्हणायचं होतं असं की फक्त मोदी ह्या नावासाठी नव्हे तर या देशाच्या निर्मितीसाठी आपल्याला पाहावं लागेल. ठीक आहे. एका ध्येयाच्या दृष्टीने आपल्याला पुढे जावं ठीक लागेल. आहे. अवधूतजी, हा एक भाजपचा या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन असू शकतो.